हॅलो एव्हरीवन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, 6th स्टँडर्डची ही जी मॅथची क्वेश्चन पेपर आहे तिचे 3 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेतले होते आणि आता आहे क्वेश्चन नंबर 4 आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कन्स्ट्रक्ट अँगल 120चा अँगल आपल्याला इथे कन्स्ट्रक्ट करायला सांगितला आहे. तर इथे आपण बेस काढून घेतलेला आहे आता आणि बेस काढून इकडे सेमी सर्कलने 120चा मेजर घेऊन लेफ्ट साईडनी इकडे आता ही लाईन आपण जॉईन केलेल्या आहेत आणि हा झालेला आहे 120चा आपला अँगल रेडी. तर क्वेश्चन नंबर 2 आहे, त्याच्यामध्ये सांगितलेला तुम्हाला की फाइंड द HCF ऑफ 30 अँड 36. तर 30 आणि 36चं तुम्हाला काय करायचं आहे, HCF काढायचं आहे. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर आता इथे 30चे जे फॅक्टर्स आहेत ते आपण पहिले सर्व राईट करून घेऊया. 1 2 3 5 6 आणि 50 हे आहेत 30चे फॅक्टर्स. तर इकडे आता 36चे फॅक्टर राईट करून घेऊया. 1 2 3 4 6 12 9 18 हे आहे 36चे फॅक्टर्स. आणि आता आपल्याला कॉमन फॅक्टर काढायचं आहे इथे. तर कॉमन फॅक्टर्स येतील 1 2 3 6 आणि याच्यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर जो आहे तो आहे 6. त्यामुळं 30 आणि 36चा HCF आहे 6. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, इंटेजर्स दिलेत त्याचे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायचे आहेत. -6 -8 इज इक्वल टू -14. 7 -15 इज इक्वल टू 22. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शो द सिमेट्रिकल शिफ्ट अल्फाबेटिकल लेटर्स. तर इथे सिमेट्रिकल अल्फाबेटिकल लेटर्स दाखवायचे. तर ए दाखवूया आपण. एमध्ये आपण सिमेट्रिकल आहे तो लेटर, त्यामुळे इथे आपण शो करू शकतो. त्यानंतर एच आहे, एचला सुद्धा आपण सिमेट्रिकल अल्फाबेट आहे तो, त्यामुळे इथे शो करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट ऑल द फॅक्टर ऑफ 72. 72चे फॅक्टर्स राईट करायचे आहेत. 1 2 3 4 सुद्धा आहे, 6 8 9 12 18 and then 36 24 सुद्धा आहे 72चा फॅक्टर आणि 72. त्यानंतर क्वेश्चन आहे, कन्वर्ट द इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आपल्याला इकडे मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे, त्याला इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 5 × 2 + 3/5. 5 2 जा 10, 10 + 3/5 इज इक्वल टू 10 + 3 13/5. हा झाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन. आता तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन दिलेलं आहे आणि त्याला कन्वर्ट करायचं आहे. तुम्हाला इथे फ्रॅक्शन दिलं आहे, त्याला डेसिमल कन्वर्ट करायचं आहे. तर इथे 17/20 आहे. तर इकडे आपण काय करूया, 5ने मल्टिप्लाय करूया, जेणेकरून आपल्याला डिनॉमिनेटर किती मिळेल, 100 मिळेल. सेवन्टीन 5 जा 85 अपॉन 100. आता आपल्याला खाली डिनॉमिनेटरला जेवढे आपल्याकडे 0 असतात तेवढे 0 आपण काय करतो, राईट साईडकडून लेफ्ट साईडकडे सोडतो आणि तिथे पॉईंट देतो. 0.85 आन्सर आलेला आहे. नंतर आहे फाइंड LCM 9 and 15.
तर LCM काढण्यासाठी 9चे आपण काय करूया, मल्टिपल्स राईट करूया. चे मल्टिपल्स. यांचा लोएस्ट कॉमन फॅक्टर आहे 45. LCM आहे 9 आणि 15चा 45. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट डिफरंट नेम ऑफ लाईन. एक लाईन तुम्हाला इथे दिलेली आहे आणि त्या लाईनचे तुम्हाला नेम, तिला वेगवेगळ्या प्रकारे तिचे नावं राईट करायचे आहेत. लाईन AB, लाईन DC, लाईन CB, असे वेगवेगळ्या नावाने आपण तिला राईट करू शकतो. DC. नेक्स्ट आहे सॉल्व. इकडे मल्टिप्लाय करायला सांगितलेलं आहे तुम्हाला. 6.17 मल्टिप्लाय 3.9. 9 7 जा 63. 6 कॅरी केला. 9 1 जा 9. 9 मध्ये 6 मिळवला 15. 1 कॅरी केला. 9 6 जा 54. 54 मध्ये 1 मिळवला 5. देन इकडे 0. 7 3 जा 21. 2 कॅरी केला. 3 1 जा 3. 3 मध्ये 2 मिळवला 5. 6 3 जा 18. ओके, आता ह्या दोन नंबरचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. 3 + 0 3. 5 1 + 6. 5 5 10. 1 कॅरी केला. 8 + 5 13. 13 + 1 14. 1 कॅरी केला. 1 + 1 2. 24,063. आता आपल्याला काय करायचं आहे, इकडे डेसिमल पॉईंटच्या पुढे जेवढे आपले डिजिट्स आहेत तेवढे काउंट करून लेफ्ट साईड करून राईट साईडकडे काउंट करून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. राईट डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट राईट करायची आहे इकडे. The sum of the digit in a number is divisible by 3. Then the numbers is divisible by 3. फॉर एक्झाम्पल आपल्याला इकडे राईट करायला सांगितलेले आहे. तर इकडे 63 and 936 आपण राईट केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डिवायडेड 20.6 डिवायडेड 2. तर इकडे आपण याला राईट केलेलं आहे 20.6 अपॉन 2 आणि इकडे आपल्याला पॉईंट काढायचा आहे म्हणून आपण काय केलेलं आहे, एक पॉईंटने 0 डिनॉमिनेटरला ॲड केलेला आहे. मग 206. मग 21 चा 20. 21 चा 20. ओके, त्यानंतर 6ला डिवाइड होत नाही, मग 0 दिला. त्यानंतर 6ला पॉईंट देऊन आपण 0 घेतला. तर 23 चा 60 म्हणजे 10.3 आन्सर आलेला आहे. ही जी क्वेश्चन पेपर आहे ती आपली सॉल्व झाली आहे. फक्त एकच क्वेश्चन बाकी राहिलेला आहे 6 नंबरचा. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. आणि तुम्हाला ही यूजफुल वाटत असेल व्हिडिओ तर व्हिडिओला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय अँड टेक केअर.